नमस्कार फॅमिली. आज आपण बघणार आहोत पोपटी. ही पोपटी कशी बनवायची आपण आता थोडक्यात पाहूया. ही पोपटी खायला खूप स्वादिष्ट लागते. तर आपण आता थोड्याच वेळामध्ये बघूया यामध्ये काय काय आणि कसं कसं टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहू शकतोय प्लेटमध्ये खूप सारे आयटम दिसत आहेत. त्यापैकी बटाटा, कणीस, कोथिंबीर, मेथी आणि पावटा, त्याचबरोबर मिरची, घेवडा आणि काळा घेवडा, लिंबू आणि वाटाणे. त्याचबरोबर आपल्याला इथं शेंगदाणे वगैरे पण पाहायला भेटत आहेत. लसूण सुद्धा यामध्ये टाकलेला आहे. आणि ही जी वनस्पती दिसते याला भांबुर्डी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात याला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर याप्रमाणे सगळं मिश्रण तयार केल्यानंतर ते एका भांड्यामध्ये, खरं तर ही कोकणी पद्धत आहे, परंतु आपल्याकडे मडकं अवेलेबल नसल्यामुळे आपण कुकरमध्ये आज बनवतोय. त्यासाठी असं कुकर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक एक वनस्पती किंवा आपले खायचे पदार्थ आपण टाकतोय. केळी टाकले, केळीचे हळदीची पानं टाकलेले आहेत आणि त्याबरोबर मिक्स करून ज्याला हळद, मीठ, तिखट लावून ठेवलेलं आहे ते आता आपण कुकरमध्ये भरून घेतोय. त्याच्यानंतर हे सर्व साहित्य आपण कुकरमध्ये भरल्यानंतर कुकरचे झाकण व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि त्याला साधारण 2 ते 3 शिट्ट्या होऊ देणार आहोत. आणि त्यानंतर ते आपण एका पसरट भांड्यामध्ये सर्व काढून घेणार आहोत. याप्रमाणे हळदीची पानं मध्ये मध्ये एक थर लावण्यासाठी टाकून त्यामध्ये पुन्हा आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते पुन्हा भरून घ्यायचं आणि व्यवस्थित कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि शिट्टी करायची. साधारण 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकरची हवा काढून घेणार आणि कुकर थोडासा थंड झाल्यानंतर ते आपण एका पसरट भांड्यामध्ये सर्व साहित्य काढून घेणार आहोत. पोपटी शिजून तयार आहे. आता आपण ते भांड्यामध्ये काढतोय. थोडंसं गरम असल्यामुळं जरा कुकर भाजतोय, त्यामुळं थोडं शिस्तीमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि काढल्यानंतर या प्रकारे हे असं खायला गरम गरम सुरुवात करायची आहे. अशी पंगत करून छानपैकी आम्ही आता खात आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण करून बघा आणि आम्हाला रिप्लाय पाठवा. खूप छान स्वादिष्ट आहे, पौष्टिक आहे. कोकणामध्ये याचं थंडीच्या दिवसामध्ये खूप प्रमाणामध्ये खाणं होत असतं. तर नक्की सांगा कसं वाटतंय.